सर, आपण आज एक ट्विट केला की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला 15 मिनिटात वैभव नाईक कसे पोचले, आपल्याला नेमकं काय सांगायचं? बघा, मी जेव्हा वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचं ऑफिस नासधूस केली, तोडफोड केली असं म्हणणार नाही, नासधूस केली, तेव्हा मी त्यांची बाजू घेतली होती की केलं ते कमी केलं. महाराजांचा पुतळा कोसळणं ही काय साधारण गोष्ट नाही. आणि असं काय झालं असतं, म्हणजे असं काय जर झालं आहे तर जे वैभव नाईकांनी केलं ते कमी केलं, जास्त करायला पाहिजे होतं. तेव्हा मी त्यांची बाजू घेतली. पण काल मला काही फोन आले आणि जी माहिती माझ्या कानावर आली ना ती अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे देव करो ते सगळं खोटं निघावं, नाहीतर वैभव नाईकच सोडा, वैभव नाईकाचं कुटुंब पण महाराष्ट्रात राहू शकत नाही, असे प्रकार माझ्या कानावर आले. पण मी ट्विटमध्ये तेवढंच लिहिलं आहे, अजूनपर्यंत 50% आलं आहे माझ्या कानावर. जवळपास आठवड्याभरामध्ये हे सगळं खात्रीलायक माझ्या हातात येईल. आणि जर हे खरं असेल तर अतिशय भयानक होणार वैभव नाईकांसाठी. आणि हा त्यांच्यातलाच एक माणूस फुटला आहे. हा एक एका मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे. पण 100% जेव्हा माहिती माझ्याकडे आली तेव्हा मी 100% तुमच्या समोर ती ठेवीन. 50% आली आहे म्हणून मी सांगणं गरजेचं आहे की अशा पण अवलादी ह्या महाराष्ट्रामध्ये आहे का? जर असतील आताच त्यांनी पाकिस्तानला बोटीतून जायची तयारी ठेवावी. कारण का हे प्रकार सुचतात तरी कसे? मला वाईट वाटलं. आणि मी मनात म्हटलं की देव करो हे सगळं खोटं निघावं. आणि जर हे खरं असेल ना तर खरोखरच आपलं राजकारण कुठल्या स्तराला चाललं आहे, कुठल्या दिशेने चाललं आहे हे म्हणजे कळायला मार्ग नाही. आपण कशासाठी करतो हे सगळं? काय कारण आहे त्याच्यामागे? फक्त एक पराभव, एक विजयासाठी, एक राजकारणाच्या विषयासाठी? कारण का निवडणुका जवळ आले त्याच्यासाठी? हे भयानक आहे. आणि म्हणून मी पुरावे सकट तुमच्याकडे येणार. मला एक 6-7 दिवसाचा कालावधी द्या. देव करो हे सगळं खोटं निघावं. कारण का मला असा वैभव नाईकांना हरवायचं नाही आहे. आणि हा राजकारणाचा पण विषय नाही आहे, हा एक अतिशय घाणेरडा विषय आहे. हे सगळं जे षडयंत्र, जे काय कसं घडलं, कुठल्या वेळेला घडलं, त्यांचाच माणूस कसा फुटला, लोकेशन कोणाचं काय होतं, कधीपासून हे सगळं टप्प्याटप्प्याने घडवत गेले. आणि नंतर तो 1:18 जो पुतळा कोसळताना बघितला तो हवेमुळे कोसळला की नेमकं काही कालावधीपासून एक वेगळं षडयंत्र त्याच्यामागे होतं, हे तुम्हाला काही दिवसानंतर मी तुमच्यासमोर ठेवीन. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो.